Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान टिप्पणी करताना बेरोजगार तरुणांना झुरळ म्हटल्याने मोठा उद्रेक पाहायला मिळतोय. अभिजित दिपके नावाच्या तरुणाने झुरळ जनता पार्टी नावाने इंस्टाग्रामवर एक पेज तयार केलं. त्याच्या पेजला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. भाजप आणि काँग्रेसपेक्षा त्याचे फॉलोअर्स वाढलेत. सध्या सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीचा ट्रेंड पाहायला मिळतोय. या सगळ्यावर आता अण्णा हजारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे यांनी या कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थन केलंय. शासनाने त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे असं देखील अण्णा म्हटलेत. आता ते एक न्यायाधीश आहे, झुरळ कुठच्या हेतूने म्हटलं माहीत नाही, हे समजून घ्यावं लागेल. पण झुरळ जरी म्हटले तरी त्या पार्टीच्या पाठीमागे लोक तरुण उभा झाला. मग हे समजून घेतलं पाहिजे की झुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता हे समजून घेऊन. पण एक गोष्ट चांगली आहे की झुरळ जरी म्हटलं असेल, त्याचं नाव जरी योग्य वाटत नसेल तरी झुरळ पार्टीच्या मागे तरुण उभा राहिला हे महत्त्वाचं आहे. म्हणून युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे असं समजून शासनाने त्यांचा अवेअर न करता त्यांना प्रोत्साहन द्यावं. दरम्यान झुरळ जनता पार्टीला मोठा पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिजित दिपके याआधी आम आदमी पक्षाचं सोशल मीडिया हँडल सांभाळत असल्याचं समोर आलं होतं. कॉक्रोच जनता पार्टीच्या हँडलवर पाकिस्तानी तरुण असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू म्हणाले होते. त्यावर देखील आता अभिजितने यात भारतीयच फॉलोअर्स असल्याचं दाखवून दिले. दुसरीकडे अभिजितला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने त्याच्या वडूज येथील घराला पोलीस संरक्षण देखील देण्यात आले. आता अण्णांनी या पार्टीचं समर्थन केल्याने इतर नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.